स्थळ आहे पुण्याचे गोविंदराव पेठे पुण्याचे व्यापारी त्यांचा मुलगा ज्योतिबा यांच्याशी माझं 9 वर्षाची मी काय करत तेव्हा आणि असंख्य प्रश्न या बालसंगोपनामधून निर्माण वाटायला लागलं. नवरा प्राणी असतो कसा? त्याला चिंचा आंबे बोरा आवडत असतील का? त्याला लगोरी विट्टी दांडू खेळता येत असेल का? एक नाही अनेक प्रश्न. थोडीशी भीती वाटायची, थोडासा आनंद, दुःख आणि या सगळ्यामध्ये अगदी थाटामाटात आमचं लग्नही पार पडलं. मी सावित्री फुले झाले आणि ज्योतिराव माझे सेठ. हो, सेठच म्हणायचे मी त्यांना आणि ते मला सावू. दिवसामागून दिवस जात होते. सेठ खूप अस्वस्थ असायचे. कारण होतं समाज. या समाजामध्ये विषमता होती, वर्ण व्यवस्था होती, स्त्री प्रश्न होते, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. खूप साऱ्या अनिष्ट जाती प्रथा, रूढी, परंपरा या सगळ्यांनी हा समाज बांधलेला होता. स्त्रियांना तर साधा रस्त्याने चालता देखील येत नव्हतं. आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये सेठ विचार करायचे की हा समाज कसा बदलवायचा, समाजामध्ये परिवर्तन कसं घडवायचं. आणि त्यांना वाटलं की याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे आणि त्यांनी ती केली स्वतःपासूनच आणि त्याचबरोबर माझ्यापासून. हो, माझ्यापासून. त्यांनी निर्णय घेतला मला शिकवण्याचा. त्या काळात स्त्री शिकणं म्हणजे सर्वत्र काहीतरी वाईट होणार, काहीतरी वाईट घडणार असाच विचार लोक करायचे. आणि त्यामुळं आमच्या घरात देखील तो विचार व्हायला लागला. सगळेजण त्यासाठी विरोध करायला लागले. पण सेठ हल्ले नाही. धीराने म्हटले नाही साऊ, मी तुला शिकवतो आणि तू शिक. ते जेवढे खंबीर होते तेवढ्याच खंबीरपणे मीही त्यांना साथ द्यायचं ठरवलं आणि मी निर्णय घेतला, हो मी शिकणार. सेठ झाले माझे शिक्षक आणि मी त्यांची विद्यार्थिनी. एक एक अक्षर यायला लागलं, वाचायला यायला लागलं, लिहायला यायला लागलं. आणि काय आनंद मी सांगू तुम्हाला. अगदी त्या पुस्तकांशी मी बोलायचे, त्यांना कुरवाळायचे मायेनं. एवढा आनंद व्हायचा, शब्दात नाही सांगता येत तुमच्या समोर तो. आणि त्या शिक्षणामुळेच माझ्या लक्षात आलं की माणसातलं पशुत्व नष्ट होतं, मनुष्यत्व येतं. आणि खरंच या ज्ञानाने ही सगळी समाजाची बंद झालेली दारं उघडतील हे लक्षात आलं. आणि म्हणूनच सेठांनी आणखी एक संघ बांधला, तो म्हणजे मला शिक्षिका करण्याचा. जिथे स्त्रियांच्या शिक्षणालाच विरोध होता तिथं एक स्त्री शिक्षिका म्हणून लोक कसे स्वीकारतील याचा प्रश्न पडला. पण तरीही मागे हटलो नाही. घर सोडावं लागलं तरीही मागे फिरून पाहिलं नाही. निर्णय घेतला, हो शिकवायचं. जे ज्ञान आपल्याला मिळाले ते सगळ्यांना द्यायचं. आणि मी सर्व मुलींची माई झाली. हो, सावित्रीबाई म्हणायच्या मला त्या सगळ्या. त्यांना पाहिलं की सगळं काही विसरून जायचे आणि फक्त त्यांना ज्ञान द्यायचंय. जे जे काही आपण शिकलो सेठकडनं ते सगळं त्यांना द्यायचं. फक्त एवढा एकच विचार माझ्या डोक्यात असायचा,
आणि त्यामुळे निर्णय घेतला काही जरी झालं तरी पुढे टाकलेलं पाऊल आता मागे घ्यायचं नाहीये. आणि हा प्रवास चालू झाला. सेठ म्हणायचे विद्या ही सर्वांनाच मिळाली पाहिजे. आणि ते म्हणायचे विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हो, या अविद्येने हा समाज बांधून टाकलेला होता आणि त्यातूनच या समाजाला मुक्त करण्याचा निर्णय सेठांनी घेतला, ज्योतिरावांनी घेतला. मी फक्त त्यांना साथ दिली. जे पडेल ते काम अगदी श्रीमंतीनं स्वीकारलं, त्यांना सोबत केली ती शेवटपर्यंत. हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. तरीही आम्हाला काही मूलबाळ होत नव्हतं. आणि मूलबाळ होत नाही म्हणून त्या काळामध्ये सगळेच जण ज्यांना मूल होत नाही त्या बाईला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिजे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. कोणत्या सभेमध्ये बोलवायचे नाही, कोणत्या कार्यक्रमाला बोलवायचे नाही. आणि अगदी जणू काहीतरी वाईट काम केले तिने या दृष्टिकोनातून तिच्याकडे सगळेजण पाहायचे. मीही त्या अनुभवातून गेले. आमच्या घरामध्ये त्यावेळेस चर्चा चालू झाल्या त्या सेठांच्या लग्नाच्या. त्यांना बोलायला सगळेच घाबरायचे. आमचे आबा ते देखील त्यांच्याशी बोलताना थोडेसे घाबरून असायचे. पण तरीही त्यांनी विचार केला नाही आता शेवटचं बोलूनच टाका. त्यांनी आवाज दिला ज्योती, आणि ज्योतिराव त्यांच्या समोर गेले. काय आबा, तुझ्याशी बोलायचं थोडस. हा बोला ना. मला वाटतं तू दुसरं लग्न करावंस. सेठ शांत घोडा काहीच बोलले नाही. हाताची घडी घातली आणि म्हणाले ठीक आहे, तुम्ही म्हणताय आबा तर मी लग्न करायला तयार आहे. फक्त एक काम करू द्या मला. त्याच्या आधी मी आधी सावित्रीसाठी मुलगा पाहतो. कशासाठी? तिचंही दुसरं लग्न करून देतो ना. आणि त्यांनी हा विचार सगळ्यांसमोर मांडला. मी आता स्थळ पाहायला सुरुवात करतो. आधी तिचं लग्न लावून देतो आणि मग मी मोकळा होऊन जातो दुसरं लग्न करायला. हा विचार त्यांनी आबांसमोर घरच्यांसमोर मांडला. आणि काय आश्चर्य, घरामध्ये त्यानंतर कोणीही ज्योतिरावांनी दुसरं लग्न करावं हा विषयच सोडून दिला. हा सगळा प्रवास असा चालू होता. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला मूल दत्तक घेण्याचा. एका विधवेचा मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्याला डॉक्टरही केलं. एवढ्या वरच थांबतील ते सेठ कसले. समाजामध्ये खूप सारी विषमता होती. अगदी कुत्रे मांजरं पाणी पिऊ शकत होते, पण शूद्रातील शूद्रांना पाणी घ्यायचा देखील अधिकार नव्हता. पाण्यासाठी वनवन त्यांना फिरावं लागायचं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला तो आमच्या घरातली विहीर सर्वांना पाण्यासाठी मोकळी करून द्यायची. हा एकच प्रश्न समाजामध्ये नव्हता. मुलींना शिकवणं तर चालूच होतं, पण त्याचबरोबर शूद्रातील शूद्राच्या मुलांना देखील आम्ही शिकवणं चालू केलं. त्यांना फक्त शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्यांना वेगवेगळे कौशल्य देखील दिलं पाहिजे असं आम्हाला वाटायला लागलं. कारण त्या काळातल्या जाती व्यवस्थेने या समाजाने प्रत्येकाला काम वाटून दिलेलं होतं. चांभाराने चांभारकीच करायची, महारांनी फक्त मागून खायचं, जे पडेल ते काम करायचं, कुणब्यांनी कुणबी कामच करायचं, शिंप्याने त्याचंच काम करायचं, ब्राह्मणांनी फक्त शिक्षण घ्यायचं आणि इतरांना सांगायचं. ही सगळी चाकोरी होती. पण ही चाकोरी तोडण्याचं काम केलं ते सेठांनी. त्यांनी ठरवलं की नाही,
ज्याला जे आवडतं त्याने ते काम केलं पाहिजे, तो व्यवसाय त्याने केला पाहिजे. आणि त्यामुळं त्यांनी सर्वांना, या मुलांना किमान कौशल्याचं ज्ञान दिलं. कोणाला घरं बांधायला शिकवली, कोणाला कुंभारकी शिकवली, कोणाला सुतारकाम शिकवलं. आणि त्यातून त्यांचं पोटही भरेल, त्यांना शिक्षणही मिळेल, ही व्यवस्था त्यांनी पाहिली. तुम्हाला वाटत असेल किमान कौशल्य आता तर आलेलं आहे, असं काहीही नाहीये. त्या काळामध्ये तो विचार केला तो ज्योतिरावांनी, आणि सर्वांना हे कौशल्य देखील मिळवून दिलेलं आहे. त्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. विधवा पुनर्विवाह, बालविधवांचा पुनर्विवाह, अगदी या विधवांचं केशवशन होऊ नये म्हणून शिंप्यांचा संप देखील त्यांनी घडवून आणला. ही सगळी कामं, एक नाही अनेक कामं, ही सगळी कामं त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत केलेली आहेत. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक त्यांनी अगदी लखवा मारल्यानंतर देखील डाव्या हाताने पूर्ण केलेलं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि सर्वांना समानता मिळावी, सर्व माणसं एक समान आहेत ही जाणीव करून देण्याचा त्यातून प्रयत्न केला. सगळ्यांचा निर्माता एकच आहे, हा निसर्ग. या निसर्गातूनच एक सगळ्यांना ऊर्जा मिळते असंही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आज तुम्हाला इथे सगळ्यांना पाहून खूप आनंद होतो आणि त्यामुळेच वाटतं धन्य तो ज्योतिबा, सत्याचा पालनवाला, धन्य धन्य. त्याच्या कामामुळे आज समाज कितीतरी पुढे गेलेला दिसतो, कितीतरी स्त्रिया शिकलेल्या दिसतात. पण आता मी इथे आले तर मला काही गोष्टी माझ्या कानावर आल्या. स्त्रीमुक्ती स्त्रीमुक्ती म्हणत स्त्रिया कुठेतरी या स्त्रीमुक्तीचा स्वैराचार करताना दिसतात. फक्त मुलांसारखं राहणं किंवा पुरुषांसारखं राहणं, त्यांच्यासारखं बोलणं, अगदी झिंगाटपणे गाड्यांवर फिरणं म्हणजे स्त्रीमुक्ती नाहीये माझ्या मुलींनो. स्वतःच्या अस्तित्वाचं भान येणं, मी कोण, मी कशासाठी जन्मास आले, मला काय करायचंय समाजामध्ये, याचं भान येणं, स्वावलंबी होणं, शिक्षण घेणं आणि त्यातूनच समाजासाठी काहीतरी करणं, याला स्त्रीमुक्ती म्हणायचं म्हणून. त्यामुळे स्त्रीमुक्ती आणि स्वैराचार यातलं अंतर काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे आपण मुलींनो. त्याचबरोबर या आपल्या पायाखाली आगीचा अंगार आहे, अगदी माथ्यावर आगीचे ढग ओतून आहेत. अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला उभारी घ्यायची आहे या समाजामध्ये. या समाजामध्ये आता आपल्याला या 21व्या शतकामध्ये घटनेनं स्वातंत्र्य दिलेलं दिसतं, समता दिलेली दिसते आणि त्याचबरोबर पुरुषांप्रमाणे समानता देखील दिलेली दिसते. त्यामुळं या सगळ्यांचा फायदा स्त्रियांनी, मुलींनी घेतला पाहिजे. स्वतः शिकलं पाहिजे आणि समाजामध्ये समाज घडवायला मदत केली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं मुलींनो, स्वतःच्या अस्तित्वाचा विचार आपण करायलाच पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट माझ्या कानावर आली आहे. तुम्ही मुली गर्भपात करताय, तोही मुलींचा. आपल्या शरीरातील अंश तुम्ही तो उमलण्याआधीच खुडून टाकताय फक्त ती मुलगी आहे म्हणून. हा कुठला न्याय आहे की मुलांनी जन्म घ्यायचा आणि मुलींनी जन्म घ्यायचा नाही? जर मुली नसतील तर समाज पुढे कसा जाईल हा विचार कोणी करतं का? समाजामध्ये मुलीच जन्माला आल्या नाही तर फक्त मुलं जन्माला येऊन काय फायदा आहे? हा निसर्गाचा समतोल कसा साधला जाईल? मुली जर नसतील तर समाजामध्ये आई असेल का, बहीण असेल का, बायको असेल का? या सगळ्या गोष्टींचा विचार समाजामध्ये का होत नाही? का म्हणून बाईला दोषी ठरवलं जातं मुलगी जन्माला आली की? का म्हणून मुलीला शिक्षण दिलं जात नाही? तिला पाठवणी करायची आहे, तिचं लग्न करून द्यायचंय, तिच्या लग्नासाठी खर्च लागतो म्हणून.
मुलीलाच मुलगा का म्हणत नाही? या सगळ्या बाबी मुलींनो तुम्ही शिकताय, तुमच्या मनगटातलं बळ तेव्हा जातं कुठं? तुम्हाला का म्हणता येत नाही की मी असं काहीही करणार नाही, मी सांभाळेल, मी स्वतःच्या पायावर उभं टाकेल, माझ्या मुलीला मी शिक्षण देईल, का असं म्हणता येत नाही? तुम्ही वाघीण आहात मुलींनो, वाघीण, वाघ आहात आणि या वाघाने डरकाळी मारायलाच हवी. अगदी शेळ्यासारख्या शांत बसू नका आणि मेंढ्यांसारखं कोणाच्याही मागे जाऊ नका. स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करा आणि स्वावलंबीपणाने अगदी आत्मभान जागृत करून जगा. मी स्त्री आहे आणि मी कोणापेक्षाही कमी नाहीये, मी जगू शकते आणि त्याचबरोबर या समाजामध्ये ताठमानेने राहू देखील शकते. का म्हणून आपण लाजतो, का म्हणून आपण मागे मागे राहतो आणि का म्हणून समाजामध्ये आपण आपल्यावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस घरामध्ये बसून राहतो? का म्हणून खैरराजी सारखी प्रकरणं होतात? का म्हणून जळगावमधील समतानगर सारखी प्रकरणं होतात? का म्हणून आपण पुढे येत नाही आणि का म्हणून आपलं स्वतःचं रक्षण आपण करू शकत नाही? खूप बोलते का तुम्हाला मी? पण मुलींनो, खरंच मला वाटलं की आता मी तुमच्या समोर यावं आणि थोडस तुम्हाला बोलावं आणि तुमच्यावर जी काही धूळ बसलेली आहे, जो काही फुंकटा बसलेला आहे, जी काही राख झालेली आहे, ती थोडीशी फुंकर मारून घालवा आणि पुन्हा तुम्हाला निखाऱ्यासारखं तळपलेलं पाहावं. पुन्हा तुम्ही समाजामध्ये ताठमानेने पुढे जावं आणि त्यामुळं मला हे फक्त तुमच्या समोर बोलावं असं वाटलं मुलींनो, म्हणून मी आज इथं आले. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की मी सावित्री कविता करायची, माझं पुस्तकही आलेलं आहे. आजही तुमच्यासाठी मी एक कविता घेऊन आले आणि ही कविता म्हणून इथंच थांबते. जास्त काही बोलले असेल तर मनाला लावून घेऊ नका, पण मनावर मात्र घ्या आणि त्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न नक्कीच करा. या कवितेचे नाव आहे बाई. सर्व पोटातील गर्भांनी जन्म न घेण्याचा निर्णय घेतलाय. सर्व पोटातील गर्भांनी जन्म न घेण्याचा निर्णय घेतलाय. बाई देश मरणालय झाली, बाई देश मरणालय झाली. तुझ्या सर्व जखमा चितेवर टाकून आग लावताना, तुझ्या सर्व जखमांना चितेवर टाकून आग लावताना आणि या आगीच्या प्रकाशामध्ये पायाखाली क्रांतीची नवी वाट तयार होईल. या आगीच्या प्रकाशामध्ये पायाखाली क्रांतीची एक नवी वाट तयार होईल. बाई तुझ्या पोटी माणूस जन्म घेत नाहीये, बाई तुझ्या पोटी माणूस जन्म घेत नाहीये. कोणती चूक उद्ध्वस्त करत आहे तुझे मातृत्व, कोणती चूक उद्ध्वस्त करत आहे तुझे मातृत्व. तुझ्या मातृत्वाला सुरुंग लावणारे हात छाटून टाकले पाहिजेत बाई, तुझ्या मातृत्वाला सुरुंग लावणारे हात छाटून टाकले पाहिजेत बाई. बाई दहशतवादामध्ये माणुसकीचा दम गुदमरतो आहे. बाई दहशतवादाखाली माणुसकीचा जीव गुदमरतो आहे. बाई दहशतवादाखाली माणुसकीचा जीव गुदमरतो आहे. आकाशामध्ये तारे तारका उगवत नाहीयेत, आकाशामध्ये तारे तारका उगवत नाहीयेत. झाडांवरती फुलांना मोकळा श्वास घेता येत नाहीये, झाडांवरती फुलांना मोकळा श्वास घेता येत नाहीये. ओठांना लिपस्टिक लावू नये बाई, ओठांना लिपस्टिक लावू नये बाई. अन्यायकर्त्यांच्या रक्ताने रंगले पाहिजेत ते, अन्यायकर्त्याच्या रक्ताने रंगले पाहिजेत ते. अनाथ युद्धे तुला मातृत्व मागत आहेत, अनाथ युद्धे तुला मातृत्व मागत आहेत. बाई तुझे घेतेस ते झोके पेटलेले आहेत, बाई तुझे घेतेस ते झोके पेटलेले आहेत. तुझ्या पायांना मोह घालणारे रस्ते पेटलेले आहेत.
मुकी आगी जळू नकोस, मुकी आगी जळू नकोस. एक घाव दोन तुकडे कर बाई, एक घाव दोन तुकडे कर बाई, एक घाव दोन तुकडे कर बाई. आवडलं का? धन्यवाद. आज तुमच्या समोर मी सावित्री म्हणून आले तो फक्त मी सावित्रीची लेक आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर 2-3 तास मुलांसमोर बोलायला काहीही वाटत नाही. अगदी नकळतपणे 2-3-4 तास कसे जातात कळत नाही. मी काही कलाकार नाहीये, पण तुमच्या समोर हा थोडासा एक अभिनय करायचा होता म्हणून थोडीशी घाबरलेही होते. चुकाही झाल्या असतील त्याबद्दल क्षमा असावी. आणि त्याचबरोबर वैचारिक विचार जे असतात ते वैचारिक विचार ज्यावेळेस आपण वाचतो किंवा ऐकतो ते या कानाने ऐकल्या जातात आणि या कानाने कुठेतरी थोडेसे बाहेरही निघून जातात किंवा डोक्यावर गेलं असंही आपण म्हणतो. पण ज्यावेळेस आपण चित्रपट पाहतो, नाटक पाहतो किंवा मग रस्त्यावर चालणारे नाटकं पाहतो, हे सगळं ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस कुठेतरी काहीतरी लक्षात राहतं. आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला की चला आपण सावित्रीची लेक आहोत आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत जायला पाहिजे. तो तुम्हाला माहित नाहीये अशातला भाग नाहीये, तुम्हाला सर्वांना तो माहित आहे. पण तरी देखील थोडासा वेगळ्या पद्धतीनं तो तुमच्यापर्यंत पोहोचला तर जसं सोन्याच्या दागिन्यांना किंवा मोत्याच्या दागिन्यांना पॉलिश करावी लागते ना, पुन्हा त्याला नव्याने झळाळी येते, त्याप्रमाणे काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तुमचे विचार हे आणखी नव्यानं झळाळून निघतील. हा जो प्रबोधनाचा विचार आहे, हा जो परिवर्तनाचा विचार आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटलं. आणि हा विचार मंच मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मुकुंद भाऊंची देखील खूप खूप आभारी आहे आणि इतर मान्यवरांचीही आभारी आहे. त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश कांबळे सरांनी मला हे विचार नाट्य दिलं, सादर करायलाही खूप प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. आणि यानंतरही रमाई, अहिल्याबाई किंवा ताराबाई, रमाबाई आणि त्याचबरोबर जिजाऊ यासारख्या विचार नाटिका ते आणखी तयार करतील आणि मी वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पुन्हा येईल अशी आशा व्यक्त करते आणि पुन्हा सर्वांचे आभार व्यक्त मानते. जय भीम, जय महाराष्ट्र.